ओम नमो भगवते वासुदेवाय. पंचम स्कंद तृतीयोध्याय. तिसरा अध्याय पाचवा स्कंद. मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. जय जयाजी सर्वरूपा, जय जयाजी आत्मरूपा, जय जयाजी अरूपरूपा, सर्व व्यापका तुझ नमो. धन्य धन्य देश भारत, धन्य येथील भगवत भक्त, धन्य परीक्षिती महाभागवत, धन्य संत शुक मुनी. नवखंड पूर्वे सांगोनी, सप्तद्वीप ऐकावे श्रोतेजनी. शोक सांगती परीक्षिती लागोनी, जंबूद्वीपादी सप्तद्वीपे. श्रीमद्भागवत तिचे हे निरूपण, श्री शुक जाणती आपण. मज पामरा न कळे जाण, म्हणून नामे सांगतसे. हे विश्व निर्मिले श्रीहरीने, त्यासी संपूर्ण जाणावे कवने. सप्तद्वीपादिकी वर्णने, अनेक पुराणे वर्णिती. मुनी असती त्रिकालज्ञ, त्या द्वीपांचे त्यांना ज्ञान. मज अज्ञासी न कळे खून, म्हणून नामे सांगतसे. जंबूद्वीप, प्लक्षद्वीप, शाल्मली द्वीप, कुशद्वीप, कौंचद्वीप, शाकद्वीप, पुष्करद्वीप सातवे. सप्तद्वीपासी क्रमे वेष्टित अस्ति समुद्रई सात. क्षार इक्षुरस सुराघृत, क्षीरदधी शुद्ध से. जंबूद्वीपी विष्णू उपासना, लक्षद्वीपी सूर्योपासना, शाल्मलद्वीपी चंद्र उपासना, अग्नि उपासना कुशद्वीपी, आपासी उपासिती कौंचद्वीपी, वायू उपासना शाकद्वीपी, पुष्करद्वीपी ब्रह्म उपासती, ऐशा सप्त उपासना. आता सांगो सूर्यवर्णन, मेरू भोवती करी प्रदक्षिणा, त्याची गती दक्षिण उत्तरायण, अरुण सारथी सूर्याचा. 60 सहस्र वालखिल्या ऋषी, जे का अंगुष्ट परवा इतुके असती. सप्त अश्वरथाशी वाहती, सूर्यनारायण ध्यायीचे. सूर्याचेनी भ्रमणाने होती संवर्सन, ऋतुपक्ष आयने. सूर्याचेनी अधिष्ठाने, स्थिती जाना जगताची. ध्रुव स्नानाचे वर्णन, ज्योतिषचक्र शुशुभार म्हणून. सर्व नक्षत्रांची सांगती स्थाने, स्त्री शुक 23 अध्यायी. सूर्यमंडलाखाली 10,000 योजन, राहूचे जाणावे स्थान. त्याखाली विद्याधर सिद्धचरण, त्याची स्थाने जाणावी. त्याखाली यक्ष राक्षस पिशाचगण, यांचे आकाश क्रीडांगण. जोपर्यंत वायू वाहतो जाण, मेघ उपलब्ध आकाशते. 100 योजने त्याखाली पृथ्वी जाणावी आपली. सप्तपाताळे भूमीचे खाली, नामे त्याची परसावी. अतल, वितल आणि सुतल, तलातल, महातल, रसातल, शेवटी जाणावे पाताळ. सप्तपाताळे ही असती. अतलांत आहे दैत्यबल, वितलांत शंकर हटकेश्वर, सुतलांत बली भक्तवर, तलातली मयासुरू, महातलात कद्रूंचे पुत्र सर्पगण, कुहक तक्षक कलिय सुषेण, रसातली दितिदनुचे पुत्र दान, पनी निवात कौचादी. पाताळे राहे वासुकी नागायती, शंखकुलिक महाशंकादी, श्वेत धनंजय शंखचूडादी, देवदत्तादी नागश्रेष्ठ. पाताळाचे तळी अनंत, तामसमूर्ती श्री भगवंत, सहस्रफणारूपाद्भुत, 14 भुवने माथ्यावरी. प्रत्येक जीवांचे ठायी स्फुरण, अहम रूपे असे जाणते अनंताचे कारण, जीवमात्रे विलसते. सहस्रांतील एका मस्तकावरी, पृथ्वी दिसे जैसी मोहरी, त्या अनंताची नवर्णवे थोरी, सकळ विश्व आधारू. प्रलयकाली त्यापासून 11 रुद्र होती निर्माण, त्यांना म्हणती संकर्षण, संहार करती विश्वाचा. ऐसा भगवान श्री अनंत, नीलवस्त्रे परिधान करीत, दिव्य कुंडले कानी असत, वैजयंती गळा रुळे. अनेक नागकन्या त्यास सेविती, ऐसा अनंत दिव्यमूर्ती, जे का मुमुक्षु हृदयी ध्यानी, ते जनतरती भवसिद्धू. जय जयाजी अनंत परमेश्वरा, जय जयाजी सकळाधारा, जय जयाजी सहस्र फणीधरा, समाष्टी अहंकार तुझ नमो. श्री शुक म्हणती परीक्षिती, आता परिसे नरक गती, कर्म करोनी जीव वरिती, उत्तम मध्यम गती घडे. कुणी सात्विक कर्मे करी, कुणी राजस अंगीकारी, कुणी तामस कर्मेवरी, गती घडे कर्मानुरूप. सात्विक श्रद्धेने होय सुख, राजस श्रद्धेने सुख दुःख, तामस श्रद्धेने केवळ दुःख. मूढता होय जीवाची,
ऐसा कर्मफळा लागी कुणी नरकी कुणी स्वर्गी. सुख दुःखादी जीव भोगी नेनता श्री हरी फळदाता. भूमीच्या खाली दक्षिण दिशी नरक जाणावे एक विशी. पापी जीव तेथे जाती दुःख भोगती दारुण ते. परधन श्री अपहारक त्यास घडे तामिश्र नरक. परधन परश्री उपभोगत अंधता मिश्र नरक यतया. एक आत्मा सर्वांतरी हे नेनोनी प्राणी मारी. तेने आपले पोषण करी रौरव नरकी तो जाय. नेने आप्त स्वजन पुत्र दारा केवळ भरभर तसे आपुले उदरा. महारौरव नरक बरा ऐशा नरा नेमिलासे. जिवंत धरोनी पशु पक्षी त्यांना शिजवोनी जो भक्षी. कुंभी पालक नरक त्याप्रती निर्मियले यमराजे. वेद ब्राह्मण आणि जनक यांचा द्रोह करी जो मूर्ख. त्यास नरक कालसूत्र तप्त ताम्रमय भूमीचा. असी पौत्रवन पाखंडयासी प्रथा दंडती जे लोकांशी. ऐशा राजा अधिकाऱ्याशी सुकरमुखी नरकसे. पशु पक्षी मृग हिंसक नरक त्यासी अंधकूप. पंचमहायज्ञ न करता देख कृमी भोजन नरकसे. द्रव्यरत्ने आणि सुवर्ण बलात्कारे करी हरण संदंश नामे नरक दारुण. तया लागी निर्मिलासे. जो करी अगम्यागमन त्यास तप्त सुर्मी नरक दारुण. वज्रकंटक शाल्मली जान पशुगमन्यासी लिहिलासे. वैतरणी धर्म कार्योच्छेद काशी. पुयोद शूद्र श्री समागम्यासी. प्राणरोध शिकारी ब्राह्मणासी ऐसे नरक नानाविध. करावया मांसभक्षण जे दांभिक करती यज्ञ त्या लागी नरक विशसन 17वा नरक जाणावा. रेत पिववी उन्मत्तपणे लाल भक्ष पडे त्यास. भोगणे योग्य असे सदा वर्तने दुःख भोगणे बहु खोटे. राजे अथवा राजाधिकारी प्रजा पीडती करती चोरी. आगी लावती दुराचारी उदीम व्यापारी लुटती ते. ऐसे जे का चोर प्रच्छन्न त्यांना नरक सारमे याद. न लचके तोडोनी खाती श्वान यम आज्ञेने नरकी त्या. धूर्त लबाड साक्ष खोटी धनलोभे जे का देती जे. ते अविची नरकी पडती उंचावरून आपटती. ब्राह्मण स्त्रिया व्रतस्थ जाण ते का करती सुरापान. त्यांना नरकाय पान तप्त रस त्या पाजताती. ऐसे नरक 21 तैसेचे असती 7 अनिक दुसरेही असती असंख्यात. कोण गणना करी त्यांची. आपण सोय असोनी अधम श्रेष्ठांचा न करी बहुमान. त्यास नरक अक्षार कर्दम भोगणे पडे निश्चयसी. जो करी मानव बलिदान अथवा नरमांस भक्षण त्यास रक्षोगन भोजन नामक नरक भोजन भोगणे पडे. निरपराधी मुख्या प्राण्याशी बंधन करोनी खेळवी त्यासी त्रास देई अहम साहसी. शूल प्रोत नरकी पडे. प्राण्याकारण क्लेश देई दंतशूक नरक प्राप्त होई. प्राणी कोंडोनी घाली अपायी अवट निरोधनी पळे जाण. द्वेषी अतिथी अभ्यागत परावर्तन त्यास प्राप्त. कवडी चुंबका सुची मुख नाना नरक ऐसे हे. ऐसे नरकाचे कथिले वर्णन हेतुशास्त्रांचा शुद्ध जाण. दंड भय नसता जनसामान्य स्वैराचरणी राटती. नरक असते किंवा नाही ऐसा संदेह न धरा काही. परलोकींचे भय जाता पायी जन झाले स्वैराचारी. धर्मभय नसता राजकर्त्याशी जे पीडिती प्रजाजनाशी. धर्मभय नसता प्रजाजनांशी ते नियमांशी मानती ना. यास्तव राजा प्रजाजना धर्मभय आवश्यकता आहे जाना. ते नसता पापचरणा आडकाठी आढळेना. नरकांचे वर्णन भयानक पुराणी वर्णिला यमलोक. यम नरक लोकींचा नायक विभूती जाना विष्णूची. देव महाकारुणिक म्हणून रचला यमलोक. अपराध्याशी दंडोनी देख पुढे सद्गती प्राप्त होय. इतर धर्मात पापाचार न करता नाही निष्कृती जाण. कल्पांतापर्यंत नरकी जाण जीवा राहणे पडे तेथे. आमुचा धर्म महाथोर त्यांनी जीवांचा करोनी विचार. दंड करोनी पाप परिहार व्हावयासी यमलोक. म्हणून सदाचरणे वर्तावे पापचरणावश न व्हावे. श्रीहरीचे ध्यान करावे संत सेवावे आदरेसी. पुण्ये स्वर्ग प्राप्त होय पापे नरक प्राप्त होय. दोन्ही सांडोनी संत पाय सदाचरणे सेवावे. पाप पुण्य विरहित संत कर्मे करोनी सदा लिप्त. संसारी वर्तती सदा विरक्त. भक्त भगवान महाज्ञानी. देहाभिमाने पापे घडती देहाभिमाने पुण्य करती. जीवागती अधोगती देहाभिमाने घडे सत्य.
तो जावया देहाभिमान सेवावे श्री संत चरणाभिमान अवघा दौडोन नमन करावे त्या लागी. जी सेविले संत पाय त्यांना स्वर्ग नरक काय. त्यांनी काही यमाचे भय यमवंदी पाय त्यांचे. पूर्वी घडले पापाचरण शुद्ध व्हावे अनुतापे जाण. मग आश्रयावे संत चरण पाप प्रवृत्ती कमी होय. शुद्ध चरणायसे तप नाही शुद्ध चरणा समजप. शुद्धाचरण मुख्य देक संत पूजा तीच की. आपण करता पापाशी ते भोगावे लागे. गुरुशी या लागे सदशिष्याशी शुद्धाचरण आवश्यक. पापे न लागती नामधारकासी पापे न लागती गुरुसेवकाची. पापे न लागती तीर्थवासियांची हरिपूजका पाप नाही. पापे वज्रलेप अभक्तांशी पापे न बाधती भक्तांशी. भक्त आचरता पापाशी देव त्यासी तारील. पापा लागी दंड होईल पुढे पुण्याचे फळ मिळेल. अंती हरिपद लाभ पावेल भक्त व्हावे निश्चयसी. असो आता हे निरूपण नरक वर्णिले शुके दारुण. त्यावरी केले शंका निरसन श्रोती क्षमा करावी जी. भूगोल खगोल आणि नरक वर्णिले सालंकृत. हे हरींचे स्थूळ रूप जाना श्रोते सकळिक हो. भूमिद्वीपे खंडे सकळ पर्वत नद्या आकाशमंडळ. दिशा समुद्र सप्त पाताळ नक्षत्र नरक लोक रचना. सर्व जीवांचे आश्रयस्थाने ईश्वर जो का पुरुष पुराण. त्यांचे स्थूळ रूपे हे जाण जे का काही दृश्य असे. स्थूळ जाणोनी देव शोधावा सूक्ष्म कैसा तो जाणावा. सगुण निर्गुण देव भजावा भय हा तारावा सहजसी. ऐसे संक्षिप्त हे वर्णन करून बिनवितो कर जोडून. पंचम स्कंदीचे निरूपण येथवरी जाहलेसे. जेथ नाही पाप पुण्य तेथ जेथ न सरे ज्ञान. जेथे नुरे ज्ञाता ध्यान तो हा माझा ज्ञानेश्वर. जेथे नाही शून्य साक्ष जेथ नाही स्थूळ सूक्ष्म. जेथ नाही बंद मोक्ष तो हा ज्ञानेश्वर जगद्गुरु. जेथ नाही कर्ता कर्म जेथ नाही धर्माधर्म. जेथ नाही रूपनाम तो हा माझा ज्ञानेश्वरू. जेथ नाही विश्वदेव जेथ नाही भावाभाव. जेथ नाही जीव शिव तो हा माझा ज्ञानेश्वर. जेथ नाही आपपरू जेथ नाही सान थोरू. जेथ नाही शिष्य गुरु तो हा माझा ज्ञानेश्वर. जेथ नाही द्रष्टा दर्शन जेथ नाही श्रोता श्रवण. जेथ नाही वक्ता वचन तो हा माझा ज्ञानेश्वर. जेथे श्रीनिवास क्षेत्री टीका केली ज्ञानेश्वरी आत्मज्ञानाची. आनंद लहरी तो हा माझा ज्ञानेश्वर. जेने क्षेत्र प्रतिष्ठानी रेड्यामुखी वदविले वेदवाणी. उदयाला ज्ञानाचा वासर म्हणी तो हा माझा ज्ञानेश्वर. जेने मज ऐशा पामराशी ठाव दिदला पायापाशी. मुखे वदवी तसे भागवताशी तो हा माझा ज्ञानेश्वर. नेने संस्कृत काव्य व्युत्पत्ती नाही शास्त्राभ्यासी लाविली मती. ऐशा मज मुडाप्रती भागवतोक्ती काय कळे. नाही केले इंद्रिय दमन नाही केले चित्ताचरण. नाही केले वेदांत श्रवण त्या मज भागवत काय कळे. नाही केले तीर्थाटन नाही केले वेद अध्ययन. नाही केले जपानुष्ठान त्या मज भागवत काय कळे. नाही केले काही भक्ती नाही धरली चित्ती विरक्ती. नाही केला घोकंपट्टी त्या मज भागवत काय कळे. संसारी गुंतले माझे चित्त जवळ नाही धन वित्त. तेने झालो अपमानित चित्त विक्षिप्त झालेसे. ऐसा असता पापखानी पूर्व भेटली ज्ञानजनी. अलंकापुरी नांदे कुळस्वामिनी निज बाळाशी तर्यले. चित्त कर्मपळे भ्रमिता संसारी. उदरार्थ पावलो मुंबापुरी. तेथे बैठले प्रेमळ वारकरी. गोडी लागली विठ्ठलाची. स्नेही भेटले संत सज्जन त्या मिसे घडले समाधी दर्शन. तैसेच घडले भागवत लोकन. फळले पुण्य पूर्वीचे ऐसे स्नेह ज्ञानाई. डोळी ठेव तिचे पायी ज्ञाना न्यूनाधिक नुरे काही. म्हणे दास चरणाचा स्वर्ग नरकाहुनी भिन्न. जेथे नुरे पाप पुण्य ते या ज्ञानेश्वराचे नाम सच्चिदानंद ज्ञानेश्वर. सच्चिदानंद घन ज्ञानेश्वर. श्रीकृष्णाचे चरण कमळी वाहू शुद्धांची पुष्पांजली. विठ्ठल नामे पिटू टाळी जय ज्ञानेश्वर तुकाराम. इति श्री ज्ञानेश्वर प्रसादे चरणदास विरचित संक्षिप्त भागवते पंचम स्कंदे द्वीपवर्णनम नरक वर्णनम नाम तृतीय अध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. पंचम स्कंद समाप्त.